श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण का व्हिडिओमध्ये जी माहिती मी सांगत आहे ती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. तर आपण सप्तपदीची रांगोळी बनवत आहोत. यामध्ये आपण 7 कमळ ड्रॉ केलेले आहेत आणि मोठी साईजमध्ये कमळ ड्रॉ केलेले आहेत. ही 2.5 फुटाची रांगोळी आहे, 2.5 बाय 8 फुटाची. तर हे उलन जी आहे ती कशी स्टिक करायची ग्लूगनच्या साह्याने, आणि आपण कलर कॉम्बिनेशन जे घेतलं आहे तर आपण बॉर्डरला एक कलर घेतलेला आहे आणि मध्ये एक कलर घेतलेला आहे. तर बॉर्डर कशी कवर करायची ते दाखवत आहे. तर मी आज सेपरेट पाकळ्या आधी बॉर्डर कवर केलेल्या आहेत उलनने, आणि त्याच्यानंतर त्याला शेडिंग केलेलं आहे. आणि दुसरा याच्या आधीचा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर वेगळी पद्धत त्यात दाखवलेली आहे. जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पेजला फॉलो करा आणि ती पद्धतसुद्धा नक्की तो व्हिडिओ पहा आणि ती पद्धतसुद्धा पहा. तर आता ग्लू स्टिक हे ग्लूगनचा वापर जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर अगदी सावकाशपणे करा. आता मी आज जास्त भाग कवर करते कारण का आता प्रॅक्टिस झालेली आहे भरपूर, त्यामुळं आम्ही जास्त भाग कवर करतो. पण तुम्ही जेव्हा सुरुवात करायला असाल तेव्हा थोड्या भागावरतीच ग्लू पेस्ट करा आणि नंतरच थोड्या पद्धतीने, जसं मी दाब देते उलन लावल्यानंतर तशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे. तर आता दाब देताना तुम्हाला लक्षात येईल की याला गरम असतं हे, त्यामुळे चटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही अगदी वेगाने सावकाशपणे काम करायचं आहे. अगं ग्लू स्टिक गरम असते, ग्लूगन गरम असते, त्यामुळे खूप चटका बसतो. आता मी इथे 2 लेअर केलेले आहेत बॉर्डरच्या, आणि तुम्ही बघत असाल तर हाफमध्ये मी कट करत आहे. तर ही पद्धत मला जास्त सोपी वाटते कारण का या पद्धतीमध्ये जास्त आपला भाग कवर होतो डिझाईनचा, आणि शिवाय जास्त वेळा कट करावी लागत नाही उलन. आता तुम्ही स्ट्रोक पण बघत असताल माझा की मी कसं खालच्या बाजूने आधी घेते, जेणेकरून आपल्याला ती पूर्ण वरती गेल्यानंतर पुन्हा परत रिटर्न आपण अर्ध्यापर्यंत घेऊ शकतो. मी अर्ध्यापर्यंतच घेतले आहे शेडिंगसाठी. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही तुम्हाला शिकायचं असेल, काही शंका असतील तर नक्की कमेंट करा, व्हॉट्सअप करा. थँक्यू. मोरेश्वरम सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं